गणपतीची मूर्ती, दुर्गा मातेची मूर्ती असू दे, हे बाजारात जी विक्री होते ती खूप कमी कालावधीसाठी होते किंवा दिवाळीला होणाऱ्या फटाक्यांची विक्री असू दे किंवा राखी पौर्णिमेच्या किंवा नारळी पंचमीच्या वेळेस बाजारामध्ये जे राख्यांची विक्री होते ह्याची वर्षभर का विक्री केल्या जात नाही? कधी विचार केलाय का? काही काही वस्तू ज्या आहेत ते बाजारात पूर्ण वर्षभर विकण्यात येतात. काही काही वस्तूचे उत्पादन जे आहे, जे व्यवसाय ज्या मागच्या 5 वर्षापासून होत आहे किंवा काही काही वस्तू ज्या आहेत ते अगदी 1 वर्षाच्या कालावधीमध्येच त्याची विक्री करण्यात येते आणि त्यानंतर जे आहे त्याची विक्री बंद होऊन जाते. म्हणजेच वस्तूची जी बाजारपेठ आहे ते कधी-कधी कालावधीनुसार सुद्धा निश्चित करण्यात येते. तर आता कोणत्या वस्तूचे साठी कोणती कालावधी योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. नमस्कार, GA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद तुमच्या प्रत्येकाचं स्वागत करतोय. आजच्या क्लासमध्ये आपल्याला बाजारपेठेचं वर्गीकरण करायचं आहे आणि ते जे वर्गीकरण आहे ते आपल्याला कालावधीनुसार करायचं आहे. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण स्थळानुसार केलं, त्याच्यामध्ये राष्ट्रीय, स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असं 3 स्थळामध्ये त्याचं विभागणीकरण केलं होतं. आता आपल्याला ह्याची विभागणीकरण करायचं आहे अत्यल्प काळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घ काळ, म्हणजेच काळानुसार वर्गीकरण करायचं आहे. अर्थशास्त्रातला बाजाराचे प्रकार हा जो चॅप्टर आहे, ह्या चॅप्टर मधला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जे तुम्हाला परीक्षेला 4 मार्कासाठी विचारण्यात येतो किंवा फरक स्पष्ट करा मध्ये सुद्धा कुठे ना कुठे तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात येतो. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण हा टॉपिक लर्न करायला स्टार्ट करूयात. तर सर्वात पहिले चेक करा, तुम्हाला अत्यल्प काळाबद्दल काही माहिती इथं सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल इथं काय सांगितलेलं आहे चेक करा, की अत्यल्प काळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा वाढविता येत नाही. पुरवठा वाढवणं म्हणजेच काय, की इतका त्याच्या बाजारपेठेचा कालावधी कमी असतो की तुम्हाला त्याचा पुरवठा वाढवताच येत नाही. आता उदाहरणार्थ तुमच्यापैकी मॅक्सिमम जण लाईफ मध्ये सर्व तुम्ही आता विद्यार्थी दशेत आहात, कधी ना कधी एक वेळेस एक्सपिरियन्स घेतला असाल की गणपतीच्या वेळेस ज्या वेळेस तो मूर्तिकार गणपती विकावयास आणतो, तर अशा वेळेस जेवढेही मूर्ती आणला तो तेवढंच विकतो, वापस नवीन खरेदी करत नाही. का? कारण त्याच्या बाजाराची जी कालावधी आहे ते एक निश्चित कालावधी असते. एकदा जर तो वापस खरेदी केला आणि जर विकले नाही तर मग ते मूर्त्या जे आहेत ते वापस त्याच्या अंगावर येणार, त्याला वर्षभर जतन करावं लागेल पुढच्या वर्षीसाठी. मग अशा वेळेस तो काय करत असतो, त्याचा पुरवठा वाढवत नाही. जेवढंही मोजकं उत्पादन झालेलं आहे तो तेवढं विकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं वस्तूची जी मागणी आहे, वस्तूची जी किंमत आहे ते मागणी निर्धारित करते. म्हणजेच काय, की अत्यल्प काळाच्या बाजारपेठेमध्ये जेवढीही वस्तूची विक्री करण्यात येते ज्याचा कालावधी जो आहे तो एका आठवड्याचा असतो किंवा एका महिन्यापेक्षाही कमी असतो. चेक करा काय सांगितलेलं आहे, हा काळ काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा असतो. जसं की तुम्हाला माहित आहे फटाक्यांची विक्री जेव्हा बाजारपेठेमध्ये होते दिवाळीच्या अगोदर ते 1-2 आठवड्यांचं असते. त्याच्यानंतर जे आहे ते विक्री एकदम पूर्णपणे ठप्प होते आणि मग अशा वेळेस विक्रेता असा असतो का की दिवाळीच्या नंतर सुद्धा त्याचा पुरवठा वाढतो का, लोक खरेदी करतील या आशेने? नाही. कारण गणपतीच्या मूर्तींचे बाजारपेठ असू दे किंवा दुर्गा मातेच्या मूर्तीचं बाजारपेठ, इवन फटाक्यांची बाजारपेठ किंवा राख्या जे राखी पौर्णिमेला आपण जे राख्या वगैरे बांधतो त्याची बाजारपेठ असू दे, ह्याच्यासाठी जो बाजार आहे तो काही दिवसांचा किंवा आठवड्यांचा असतो. त्याच्यामुळे उत्पादन वाढविता येत नाही. जास्त वस्तूंचा पुरवठा वाढविता येत नाही. उत्पादन म्हणजेच काय, पुरवठा वाढवता येत नाही. म्हणजे थोडक्यात काय, की ज्या बाजारपेठेचा कालावधी हा काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा असतो आणि त्या कालावधीमध्ये विक्रेत्याला त्याचा पुरवठा वाढविता येत नाही, अशा बाजारपेठेला किंवा अशा कालावधीला अत्यल्प काळ असे म्हणतात. जर तुम्हाला कोणी विचारलं की बाबा बाजारपेठेचं वर्गीकरण जे आहे ते काळानुसार अत्यल्प काळामध्ये सुद्धा केलेलं आहे, तर थोडक्यात त्याची काय व्याख्या सांगू शकशील का? तर त्यावेळेस सरळ सरळ लिहायचं की सर, ज्याला पण तुम्ही सांगत आहात किंवा लिहित असताना, ज्या बाजारपेठेचा कालावधी हा काही आठवड्यांचा किंवा काही दिवसांचा असतो, त्या कालावधीमध्ये पुरवठा वाढविणे शक्य नसते, अशा बाजारपेठेला अत्यल्पकालीन बाजारपेठ असं म्हणतात. आणि या बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत ही मागणी निर्धारित करते. बरोबर आहे? जसं की आता तुम्ही बघता, तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना तुमच्यापैकी काही जण गणपती मंडळाचे अध्यक्ष असतील, काही उपाध्यक्ष असतील, काही सचिव असतील. तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही तुमच्या मंडळासाठी मूर्ती घ्यायला जात असता, तर तुम्ही अनेक ठिकाणी चौकशी वगैरे करत असतात की एक्झॅक्ट कुठं कोणती प्राइस आहे. आता भरपूर वेळेस तर असं होतंय की मंडळाजवळ जर अधिक मात्रात पैसे असतील तर एखादी एक मूर्ती आवडली
तर कार्यकर्ते जे आहेत ते पैशाचा विचार करत नाहीत. बट जर एका ठिकाणी आता गणपतीची मूर्ती आवडतेच, बट एकच मूर्ती दोन्हीकडे पण सेम आहे. त्या विक्रेत्याकडे पण तीच मूर्ती आहे. या विक्रेत्याकडे सुद्धा तीच मूर्ती आहे. एकसारखी हुबेहूब अत्यंत एकमेकांसारखी डिप्टो कॉपी आहे. मग अशा वेळेस काय करता तुम्ही? किंमत बघता आणि ज्याच्याकडे ही किंमत तुम्हाला योग्य वाटेल त्याचं काय करता तुम्ही? विक्री करून टाकता. काही प्रमाणात दिवाळीच्या वेळेस सुद्धा असंच होते. जेव्हा लक्ष्मीपूजेला 15 दिवस बाकी असतात तेव्हा सर्वत्र फटाक्यांचे रेट असतात ते चढ्या असतात. बट जसं लक्ष्मीपूजा जवळ येत असते तसं दिवाळीचे एकदम क्लोज जात असतात आणि अशा वेळेस जो विक्रेता आहे तो त्याच्या दुकानाच्या गोदामाकडे बघतो, की बाबा आता जर वस्तूची विक्री केला नाही तर मग माल पुढच्या वर्षीपासून जतन करून ठेवावं लागेल. आणि फटाके अशी वस्तू असतात, की तुम्ही त्याला जर स्टोअर करून ठेवला तर ते थोडंसं म्हणजे काय थोडक्यात जर सांगायचं झालं तर फटाक्याचं जतन करणं जे आहे ते थोडंसं रिस्की असते, जोखमीचं काम असते, बरोबर आहे. आग वगैरे लागली तर तुमचा पूर्ण माल नष्ट सुद्धा होऊ शकतो. मग आणि किंवा तुम्ही स्टोअर करून ठेवलात तर त्याची जी क्वालिटी आहे ते पुढच्या वर्षीपर्यंत तेवढी राहत नाही. असं म्हणतात की मागच्या वर्षीचे फटाके या वर्षी जर स्टोअर करून ठेवलं तर ते फुसके वगैरे निघतात. तसे अनेक गोष्टी रुमर्स असतात. त्यामुळे विक्रेता जो आहे तो फटाफट विक्री करून टाकत असतो. त्याच्यामुळे इथं काय सांगण्यात आलेलं आहे की त्यामुळे वस्तूची किंमत मागणी निर्धारित करते. अशा बाजारपेठेमध्ये जे वस्तू विकायला येतात ते किमतीवर बघतात. समजा जर किंमत चांगली असेल तर फटाफट त्याला मागणी असते. किंमत जर जास्त असेल तर त्याला मागणी कमी असते. ऑल राईट. हा झाला बाजारपेठेचे वर्गीकरण कशानुसार? काळानुसार पहिला होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे अत्यल्पकाळ, सॉरी अल्पकाळ झाला आता, सॉरी अत्यल्पकाळ झाला. आता अल्पकाळ. अल्पकाळ सुद्धा सोपा आहे. काही बेसिक गोष्टी जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवा की प्रत्येक बाजारपेठेचा कालावधी, जसं ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलात अत्यल्पकाळ. अत्यल्पकालीन बाजारपेठेचा जो कालावधी होता तो कसा होता? अत्यल्पकालीन बाजारपेठेचा जो कालावधी होता तो होता काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा. आता इथं अल्पकाळ आहे. अल्पकाळाबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. अल्पकाळ हा 1 वर्षापेक्षा कमी. अल्पकाळ म्हणजे असा बाजारपेठ की ज्या बाजारपेठेचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा आहे. या काळात वस्तू व सेवांचे पुरवठा काही प्रमाणात अदानांचे, उदाहरणार्थ श्रम समायोजन करून वस्तूंचा पुरवठा वाढविता येणे शक्य असते. आता नीट लक्षात घ्या. अत्यल्प काळ जो होता तो काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा होता. पुरवठा वाढलं तर मग ते साठवणुकीचा प्रॉब्लेम येत होता. बट आता इथं अल्पकाळ आहे. अल्पकाळ म्हणजे असा बाजारपेठ की ज्या बाजारपेठेचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी आहे. आता 1 वर्ष जर काळ आहे तो म्हणजे तुम्हाला वस्तूची विक्री करण्यासाठी 12 महिने आहेत. आता अशा वेळेस तुम्ही ज्या वस्तूची विक्री करत असाल त्याचा जर तुम्हाला तुटवडा पडला, त्याचा जर पुरवठा तुम्हाला करणे शक्य होत नसेल, तर तुम्ही कशाच्या सहाय्यानं पुरवठा वाढवू शकता? चेक करा की या काळात वस्तू व सेवांचे पुरवठा काही प्रमाणात आदानांचे, उदाहरणार्थ श्रमाचे समायोजन करून. आदानांचे म्हणजेच काय? तुम्ही एक शब्द ह्याच्या अगोदर सुद्धा ऐकला असाल, अदानांचे रूपांतर प्रदानात करणे म्हणजेच काय? कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करणं. आता अशा वेळेस जेव्हा तुम्ही कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करत असता आणि त्यावेळेस जर वस्तूचा तुटवडा परत असेल, मग तुम्ही कशाच्या सहाय्याने ते वाढवू शकता? श्रमाच्या सहाय्याने तुम्ही ते वाढवू शकता. उदाहरणार्थ आता आपल्या भारतामध्ये जो अम्ब्रेलाज आपण विकता, छत्र्या, त्याचा जो बाजारपेठ आहे हा काही दिवसांचा नाही पण 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा. म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा मान्सून सीझन येतात तेव्हा छत्र्यांची विक्री वगैरे करत असतात. तर पूर्ण पावसाळा 4 महिने जे आहे ते छत्र्यांची विक्री होत असते. मग अशा वेळेस जर एका उत्पादकाला छत्र्यांचा तुटवडा पडला तर तो काय करतो? श्रमाच्या सहाय्याने आणखी लेबर्स लावतो. मोठ्या प्रमाणावर उत्पादन वगैरे घेत असतो आणि मग लगेच जे आहे तो त्या वस्तूचा पुरवठा करत असतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या. छत्र्या असू दे किंवा दिवाळीच्या सॉरी विंटर सीझन मध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये उलनी वस्त्र असू दे, स्वेटर्स असू दे, मफलर्स असू दे, ह्याचं जे उत्पादन आहे सर्व क्लोथिंग कंपनीज वर्षभर करत नाहीत. नीट लक्षात घ्या. आपला एक गैरसमज काय होते की दुकानामध्ये वर्षभर विकला जातं याचा अर्थ आहे की ते मागच्या वर्षीचा विकलेला माल असतो. बट जे कंपनी दरवर्षी उत्पादन करत असते ते वर्षभर करत नाही. ते काय एक स्पेसिफिक टाइम ड्युरेशन पर्यंत करत असते. जसं की तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे. काही काही शहरामध्ये नेपाळी लोक किंवा उत्तर भारतीय लोक जे आहेत
ते येऊन हिवाळ्यामध्ये त्यांचे दुकानं स्थापन करत असतात, बरोबर आहे. आणि ते दुकानं तब्बल 4 ते 5 महिने रस्त्याच्या भोवती, रस्त्याच्या कडेला लागून असतात. तुमच्यापैकी मॅक्सिमम लोकांनी कधी ना कधी बघितलेलं आहे. आता हे लोक काय करत असतात, उत्तर भारतातून मोठ्या मोठ्या फॅक्टरीज मधून किलो किमतीने ते सर्व स्वेटर्स, मफलर्स, कानटोप्या वगैरे, कानपट्ट्या किंवा ते कानाला हवा लागू नये म्हणून जे काइंड ऑफ हेडफोन टाइप कानपट्टी असते, ते अशांची खरेदी करतात आणि आपल्या महाराष्ट्रासारख्या विविध तालुका ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन विक्री करत असतात. तुमच्यापैकी जर कोणी हा व्हिडिओ उदगीर मधून बघत असेल तर उदगीरला पोलीस स्टेशनची जी लाईन आहे तिथं सुद्धा हे दुकानं लागलेले असतात किंवा आपल्या देगलूर मध्ये लागलेले असतात, नांदेड मध्ये, लातूर मध्ये, उस्मानाबाद सुद्धा मध्ये, सॉरी धाराशिव मध्ये सुद्धा मी बघितलेलं आहे. इव्हन संभाजीनगर मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. तिथं तर मोठ्याच्या मोठं मार्केट असतं. आता हे सर्व जे कालावधी आहे हे येणार अत्यल्पकालीन बाजारपेठ, सॉरी अल्पकालीन बाजारपेठ. आता दोन्ही बाजारपेठेमधला मी फरक सांगतो. आतापर्यंत झालेल्या 2 बाजारपेठ झालेल्या आहेत, अत्यल्पकाळ आणि अल्पकाळ. ह्याचा कालावधी काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा असतो. ह्याचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा असतो. अत्यल्पकाळचा जो आहे त्याच्यामध्ये पुरवठा वाढवणे शक्य नसते. अल्पकाळच्या बाजारपेठेमध्ये श्रमाच्या सहाय्याने पुरवठा वाढविणे शक्य असते. हे 2 गोष्टी इथपर्यंत क्लिअर झाले आहेत. ऑलराईट तुमचे. त्याच्यानंतर येतात 2 महत्वाचे बाजारपेठ, ते म्हणजे दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ. दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ हे सोपं आहेत. फक्त तुम्हाला अगोदरपासूनच मी सांगण्यात आलेलं आहे की बाबा एकच काम करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब तर करायचं आहे जिथं आता होतं, बट कालावधी लक्षात ठेवायचा आहे. कालावधी मॅटर्स. आता इथं दीर्घकालीन बाजारपेठ आहे. दीर्घकालीन बाजारपेठेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. एक एक गोष्ट मी क्लिअर करतो. सर्वात पहिले चेक करा दीर्घकालीन बाजारपेठेमध्ये की दीर्घकाळ हा असा कालावधी होय की ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते. म्हणजेच काय, दीर्घकालीन बाजारपेठ म्हणजेच काय की तुम्हाला वस्तू विकण्यासाठी किंवा जे पण वस्तूचे तुम्ही उत्पादन करायला त्याच्यासाठी कालावधी किती वर्षाचा असते, 5. आता 5 वर्षाचा कालावधी म्हणजे 5 फायनान्शियल इयर्स. 5 फायनान्शियल इयर म्हणजे 5 वर्ष हा खूप मोठा कालावधी झाला, बरोबर आहे. तुम्हाला 15 दिवसात विकायचं असेल तर उत्पादन करणं शक्य नसतं. 5 वर्षामध्ये एक कोरोनासारखी महामारी येऊन जाऊ सुद्धा शकते. 5 वर्षामध्ये गरिबाचं रूपांतर श्रीमंतामध्ये होऊ शकते. 5 वर्षामध्ये श्रीमंताचं रूपांतर फकाटामध्ये होऊ शकते. काहीही होऊ शकते. आणि या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये नीट लक्ष द्या, इथं काय सांगण्यात आलेलं आहे की दीर्घकाळ हा असा कालावधी होय की ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते. उत्पादनाचे घटक म्हणजे काय, 5 वर्षामध्ये तुम्ही भूमी बदलू शकता. ज्या जागेवर आज तुम्ही उत्पादन करायला उद्या दुसऱ्या जागेवर जाऊ शकता. श्रम, आज तुमच्याकडे श्रमिक काम करायला तर 1 वर्षानंतर तो नसेल, श्रमिक बदलू शकता. भांडवल जे आहे ते सुद्धा तुम्ही, भांडवल कमी असलेलं भांडवल वाढवू शकता. भूमी, श्रम, भांडवल, संयोजकाचं सुद्धा तुम्ही रूपांतर चांगल्या एका संयोजकामध्ये करू शकता. म्हणजेच काय, उत्पादनाचे घटक आणि त्या उत्पादनाच्या घटकावर केला जाणारा खर्च हा तुम्ही बदलू शकता. दीर्घकाळात नीट लक्ष द्या काय सांगण्यात आलेलं आहे. दीर्घकाळात सर्व उद्योग संस्थांना, दीर्घकाळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे शक्य होते. खर्चाशी जुळवून घेणे म्हणजेच काय की बाबा तुमच्या व्यवसायामध्ये जेवढेही खर्च तुम्हाला करायचे आहेत, बरोबर आहे, आणि त्या खर्चासाठी लागणारा जो उत्पन्न आहे ते तुमच्याकडे आहे का. आता साधं लक्षात घ्या, खर्चाशी जुळवून घेणे म्हणजे काय. सपोज तुमच्या वडिलांना जर पगार 40,000 रुपये महिना असेल तर तुमच्या वडिलांचा महिन्याचा खर्च हा 40,000 पेक्षा कमी असतो, बरोबर आहे. ह्यालाच काय म्हणतात, खर्चाशी जुळवून घेणे. आता मला सांगा, तुमच्या वडिलांची पगार 40,000 आहे आणि त्या महिन्याला 80,000 90,000 खर्च करत आहेत, याचा अर्थ ते खर्चाशी जुळवून घेत नाहीयेत. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये व्यवसाय मालक जो आहे तो इझिली खर्चाशी जुळवून घेतो. म्हणजे त्या व्यवसाय मालकाजवळ असणारा ऍसेट, त्या व्यवसाय मालकाजवळ असणारी संपत्ती, त्याचं उत्पन्न आणि त्या उत्पन्नातून त्याला कोणाकोणाला किती देयता द्यायचं आहे, कोणाकोणाला किती खर्च द्यायचा आहे, 5 वर्षाच्या कालावधीमध्ये इझिली तो मॅनेज करू शकतो. बट एखादा एक वर्ष असा आला की व्यवसाय मालकाला लॉस झालं, तर अशा वेळेस तो काय करत असतो, बँकेकडून कर्ज घेत असतो आणि त्या कर्जाच्या साहाय्यानं व्यवसायातील सर्व मजुरांना त्यांची पगार वगैरे देत असतो. आणि मग दुसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या वर्षी ज्यावेळेस उत्पादन झालं त्यावेळेस जो आहे तो बँकेतून घेतलेला कर्ज आहे त्या उत्पन्नातून कर्जाची परतफेड करत असतो. म्हणजेच कधी परिस्थिती व्यवसाय मालकाच्या नियंत्रणाबाहेर जरी गेली तरी तो परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो. ह्यालाच म्हणतात सर्व प्रकारच्या खर्चाची जुळवून घेणे. ऑलराईट.
आता हा कालावधी काही वर्षाचा असतो, साधारणपणे 5 वर्षापर्यंत. आता आपल्या भारतामध्ये मोस्ट ऑफ टाइम 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीपर्यंत किंवा 5 वर्षापर्यंत कंत्राटी व्यवहार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. म्हणजेच काय, तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित असेल स्टॅच्यू ऑफ युनिटी, बरोबर आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल ह्यांना, जे भारताचे आयरन मॅन आहेत, लोह पुरुष आहेत, ह्यांना आदरांजली म्हणून किंवा ह्यांच्या नावाचं कुठं ना कुठं एक भारताच्या नरेंद्र मोदी यांनी, भारताचे विद्यमान पंतप्रधान आहेत, त्यांनी त्यांच्या ट्रिब्यूट म्हणून, जे इंग्लिशमध्ये तुम्हाला समजेल, ट्रिब्यूट म्हणून ते जे आहे ते गुजरातमध्ये बांधण्यात आलं. आता थोडक्यात जर लक्ष घेताल तर त्या सरदार वल्लभभाई पटेलच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधण्याचं जे कंत्राट आहे ते भारताच्या एका L&T, लार्सन अँड टुब्रो नावाची कंपनी आहे, ह्यांना दिला होता. आणि त्यांनी एका जॅपनीज कंपनी सोबत टायअप केलं, L&T कंपनीने टायअप केलं आणि 3 ते 4 वर्षाच्या कालावधीमध्ये ते पूर्ण स्टॅच्यू आहे त्याची उभारणी करण्यात आली, बरोबर आहे. आता त्या 3 ते 4 वर्षामध्ये त्यांनी विविध खर्चाशी जुळवून घेतले, उत्पादनाचे घटक बदलले, उत्पादन जे आहेत श्रमिकांचं चेंज झालं, बरोबर आहे. इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, की उत्पादनाचे घटक म्हणजे काय, भूमी, श्रम, भांडवल. आता भांडवलामध्ये मे बी त्यांनी बदल केलेला असेल, श्रमिकामध्ये बदल केला असेल, भूमीमध्ये बदल होऊ शकत नाही, पण असं कुठं कंपल्सरी नाही की भूमीमध्ये बदल होणं. अशा अनेक गोष्टी त्यांचे झाले असतील. म्हणजे थोडक्यात काय, की जे व्यवसाय 3 ते 4 वर्ष कालावधीचे असतात किंवा ज्या व्यवसायाचाच कालावधी 3 ते 4 वर्षाचा असतो, ते सर्व येतात दीर्घ काळामध्ये, जे की कंत्राटी व्यवहार असतात. आता कंत्राटी व्यवहार फक्त हेच नाहीत, असे अनेक आहेत, जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते अटल टनलचं उद्घाटन करण्यात आलं होतं. तो 2 ते 4 वर्ष चालणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सध्या सिच्युएशन मध्ये तुम्ही बघत आहात, समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे. बट समृद्धी महामार्गाचं काम हे मागच्या 10 वर्षापासून चालू आहे. त्याच्यामुळे ते दीर्घ काळात येणार नाही, ते अतिदीर्घ काळात येईल. म्हणजे जे पण उद्योग संस्था 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत असतात ते सर्व दीर्घकालीन बाजारपेठेमध्ये येत असतात. तुम्हाला इथं बाजारपेठेचं वर्गीकरण किंवा व्यवसायाचं वर्गीकरण कालावधीनुसार करायचं आहे. आता भारतातील मॅक्सिमम जेवढेही व्यवहार आहेत त्या सर्व व्यवहारांपैकी 75% पेक्षा जास्त व्यवहार जे आहेत ते अतिदीर्घ काळमध्ये येत असतात. अतिदीर्घ काळमध्ये काय येत असतात, कारण कोणताही व्यवहार आपण आपल्या अकाउंट्स मध्ये शिकला, पुस्तकपालन आणि लेखाकर्मामध्ये शिकला, की आपली एक अकाउंटची कन्सेप्ट आहे, गोइंग कन्सर्न. खूप साऱ्या स्टुडंटला एक कन्फ्युजन आहे की सर तुम्ही कॉन्स्टंटली इकॉनॉमिक्सचे व्हिडिओ टाकत आहात, तुम्ही इकॉनॉमिक्सचे सर आहात का? असं नाहीये. मी प्रॉपर अकाउंटचा सर आहे. जिथं माझं कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, तिथं मी मागच्या 2015 पासून तर मागच्या 8 वर्षापासून अकाउंटचं कोचिंग सेंटर आहे. फक्त या वर्षी मी इकॉनॉमिक्सचे व्हिडिओज अपलोड करायला स्टार्ट केलेलं आहे आणि ते विद्यार्थ्यांना आवडत सुद्धा आहे. त्यामुळे माझी ओळखच इकॉनॉमिक्सचा सर म्हणून झालेली आहे. खूप सारे स्टुडंट जे आहेत त्यांनी त्यांचा नंबर, म्हणजे माझा नंबर त्यांच्या फोनमध्ये इकॉनॉमिक्सचे सर म्हणून केलेला आहे, जे की आता ऍज ऑलवेज आता काही काही जणांचं असतात, बट ऍक्च्युअल मध्ये मी अकाउंटचा सर आहे. नेक्स्ट इयरला जेव्हा मी बीकॉम फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे व्हिडिओज टाकेन त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुम्हाला कळेल. बट सध्या एन्जॉय द इकॉनॉमिक फेज, इकॉनॉमिक्सची माझी जी फेज चालू आहे ते एन्जॉय करा. ओके, चला. आता अतिदीर्घ काळ. बट अतिदीर्घ काळमध्ये जाण्याचा अगोदर मी एक वेळेस अगोदर झालेले 3 काळ मी तुम्हाला स्पष्ट करेन. ज्याच्यामध्ये सर्वात पहिला होता अत्यल्प काळ. अत्यल्प काळ म्हणजे काय, या बाजाराचा कालावधी काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा असतो, ज्याच्यामध्ये वस्तूचा पुरवठा वाढवणे शक्य नसते, वस्तूच्या किमतीच त्याची मागणी स्पष्ट करत असतात, पहिला. दुसरा झाला अल्पकाळ. अल्पकाळ म्हणजेच काय, ज्या बाजाराचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असतो आणि या बाजारामध्ये पुरवठा वाढवणे श्रमिकांच्या साहाय्यानं शक्य असते. दुसरा त्याच्यानंतर होता दीर्घकाळ. दीर्घकाळ म्हणजेच काय, या बाजाराचा कालावधी 5 वर्षापेक्षा कमी असतो आणि उत्पादन घटक व उत्पादना घटकावर उत्पादन घटक व उत्पादनाच्या घटकावर केले जाणाऱ्या खर्चाशी व्यवसाय मालकांना जुळवून घेता येते. जुळवून घेता येते म्हणजे मॅनेज करता येते. ओके. त्याच्यानंतर चौथा आणि शेवटचा आहे अतिदीर्घ काळ. अतिदीर्घ काळामध्ये खूप सारे येतात, जसे की चेक करा काय सांगण्यात आलेलं आहे, की अतिदीर्घ काळ हा असा काळ ज्यामध्ये उत्पादनाची सर्व दाने स्थिर आणि बदलते
बदलता येणे शक्य असते हा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असतो. आता मला सांगा, ज्याही बिझनेसचा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक आहे, उदाहरणार्थ एक सिमेंट कंपनी असेल, एक औद्योगिक कंपनी असेल, एक मोबाईलची कंपनी असेल, कोणतीही कंपनी ज्याचा कालावधी 5 वर्षापेक्षा जास्त आहे, तर अशा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये त्यांना उत्पादन घटक व त्या उत्पादन घटकावर केलेल्या खर्चाशी जुळवून घेता येते. त्याच्यानंतर सर्व आदाने स्थिर व बदलते असतात. सर्व आदानामध्ये आदान म्हणजेच काय, ज्या कच्च्या मालाचं रूपांतर त्यांनी प्रधानामध्ये करत असतात, पक्क्या मालात करत असतात, ते कधी कधी स्थिर असतात, कधी कधी बदलते असतात. म्हणजे 5 वर्षाचा काळ आहे तो एक लॉंग टर्म आहे. म्हणजेच काय, खूप सारे बिझनेस जे आहेत त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये येत असतात. आता तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की जे कालावधीनुसार बाजारपेठेचे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे ते टोटल किती आहेत, 4 आहेत. कोणते कोणते 4 आहेत? त्यातलं सर्वात पहिला आहे अल्पकाळ. अल्पकाळ म्हणजेच काय, मी कॉन्स्टंटली रिपीट करायला, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर वापस तुम्हाला आता पुस्तक वाचायची गरज राहू नये. यार तुम्ही जर व्हिडिओ सुद्धा बघत आहात, वापस पुस्तक जाऊन वाचत आहात, मग ते व्हिडिओ सफल झालेला नाही. एकदा व्हिडिओ बघितला की संपलं. चला आता माझ्यासोबत रिपीट करा. असा कोणता बाजारपेठेचा कालावधी आहे, कमेंट मध्ये आन्सर द्यायचं तुम्हाला. असा कोणता बाजारपेठेचा कालावधी आहे ज्या बाजारपेठेचा कालावधी काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा असतो आणि पुरवठा वाढवणे अशक्य असते, किंमतच मागणी निश्चित करत असतात. तर तुम्हाला आन्सर काय द्यायचा आहे सर? आन्सर आहे अत्यल्प काळ. आन्सर तुम्हाला ए टाइप करायचं आहे. ऑलराईट. त्याच्यानंतर बाजारपेठेचा असा प्रकार की जिथं बाजारपेठेचा कालावधी आहे 5 वर्षापर्यंत असतो, जिथं उत्पादन घटकांवर केला जाणारा खर्च व उत्पादन घटक यांच्याशी जुळवून घेता येते. आन्सर काय असेल? दीर्घकाळ. आन्सर काय असेल? दीर्घकाळ. त्याच्यानंतर आहे बाजारपेठेचा असा कोणता प्रकार आहे की ज्या बाजारपेठेमध्ये त्या बाजारपेठेचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असतो, प्लस पुरवठा वाढवणे श्रमिकांच्या सहाय्याने शक्य असते. आन्सर काय असेल? अल्पकाळ. त्याच्यानंतर बाजारपेठेचा असा प्रकार की ज्याच्यामध्ये बाजारपेठेचा कालावधी हा 5 वर्षापेक्षा जास्त असतो, सर्व अदाने स्थिर किंवा बदलते असतात. तर आन्सर तुमचं काय आलं पाहिजे? अति दीर्घ काळ. ऑलराईट. तर आय होप बाजारांचे जे काळानुसार वर्गीकरण आहे ते तुम्हाला क्लिअर झाले असतील. ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण काय करूयात, स्पर्धेनुसार बाजारपेठेचे वर्गीकरण करूयात. आता हा जो एवढा पार्ट होता या चॅप्टरचा, हा जो एवढा पोर्शन होता, हा एकदम बेसिक आणि इझी होता. असली वातावरण गरम कधी होणार आहे, असली मॅटर एकदम राडा कधी होणार आहे, जेव्हा पूर्ण स्पर्धा अपूर्ण स्पर्धा चालू होतील आणि परीक्षेमध्ये तुम्हाला ह्याच्यातूनच जास्तीत जास्त भाग विचारण्यात येईल. जे इथे तुम्हाला दिसायला मी अंडरलाईन करतोय, जस्ट 1 सेकंड. हा एवढा जो पोर्शन आहे, हा एवढा पोर्शन मधूनच तुम्हाला मॅक्सिमम प्रश्न विचारण्यात येतील. पूर्ण स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा. ऑल राईट. सो मी पण त्याच क्वालिटीने शिकवेन, तुम्ही पण त्याच क्वालिटीने अभ्यास करायचा. चला भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये आणि बाकी गोष्टी आपण पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करूयात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.